French Revolution. Yes, you must be pretty much aware about this, guys. Historyचा फार major turning point आहे this French Revolution that has led to a great political change, also change in the political philosophy, political understanding, and equally त्यांनी सोसायटीमध्ये पण फार काही एक्सपेक्टेड चेंजेस आणले होते जे आज सुद्धा आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे. हाऊएव्हर इक्वली दिस फ्रेंच रिव्होल्युशन, मग त्यांनी जे चेंजेस आले ते ऍज लॉंग सस्टेनेबल नव्हते सगळे चेंजेस. ठीक आहे. काही त्याची स्वतः लिमिटेशन्स पण आहे. ठीक आहे. सो मग आजच्या DWP सेशन मध्ये आपण काय बघणार आहोत, मग फ्रेंच रिव्होल्युशन ही कशी पॉलिटिकल पण होती अँड इक्वली हाऊ इट वॉज ए सोशल रिव्होल्युशन also. ठीक आहे. सो वॉच इट टिल द एंड. लाईक करा, शेअर सुद्धा करा, सबस्क्राईब पण करा. ठीक आहे. सो बघा क्वेश्चन काय सांगतोय, DWP 10 मार्कर क्वेश्चन आहे आपला. फ्रेंच रिव्होल्युशन, राईट, GS1 हिस्ट्रीचा पार्ट असेल, वर्ल्ड हिस्ट्री, वॉज बोथ ए पॉलिटिकल अँड सोशल. ठीक आहे. We consider mainly it as a political revolution, but question सांगतोय not only political, it is also a social revolution. Critically analyze it. ठीक आहे. Critically analyze this statement 10 मार्क साठी विचारलाय. मग डिमांड काय आहे? डिमांड you have to prove it is political plus social, आणि मग याला क्रिटिकली अनालाइज करायचं की खरंच असं होतं का, काही अजून काही चेंजेस पण याच्यामध्ये झाले आणि ते किती लॉंग लास्टिंग पण होते. ठीक आहे. मग इंट्रोडक्शन 150 वर्डचा बघा पार्ट आहे आपला. 150 वर्डचा हा क्वेश्चन आहे. इट मीन्स सिम्पली आता आपल्याकडे स्कोप आहे 20 साठीचा. ठीक आहे. सो 20 इंट्रोडक्शन, 100 मेन बॉडी आणि ऑलमोस्ट 20 कन्क्लुजन. थोडा कमी असला प्लस मायनस असेल दॅट इज फाईन विथ. 150 पर्यंत जाणार नाही, 130 पर्यंत आपण ट्राय करूयात की तो कम्प्लीटच व्हायला पाहिजे. मग इंट्रोडक्शन, मग हिअर यू हॅव टू स्टार्ट विथ दी फ्रेंच रिव्होल्युशन. है ना, काय टाइम पिरियड आहे याचा, 1779 टू 89 to 99. ठीक है. That was a time during which the whole feudalism has led to lot of disturbances in Europe and across the world also, and thus the French Revolution was a reaction to it. So French Revolution ने मग feudalism ला कंट्रोल केलंय, जी रूल ऑफ लॉच्या अगेन्स्ट जी फिलॉसॉफी त्याला सुद्धा है ना अगेन्स्ट अपोज केलाय. इक्वली दॅट इट वॉज ऑन द ग्राउंड ऑफ इक्वॅलिटी, सोशल जस्टिस हा त्याचा बेस होता किंवा त्याची ती डिमांड होती. ठीक आहे. बाकी किंग लिओ वगैरेचा जो बिहेवियर होता दॅट इज इक्वली दॅट वॉज रिस्पॉन्सिबल फॉर. सो हिअर नाव इंट्रोडक्शन मध्ये 20-25 वर्ड्स मध्ये आपल्याला दोन्ही गोष्टी एक्सप्लेन करायच्या आहेत. येस, हाऊ इट वॉज ऑफ दॅट पर्टिक्युलर केस. ठीक आहे. देन मग काय असणार, बॉडी. ठीक आहे. बॉडी. नाव द बॉडी इज बेसिकली you will find कि how it was a political revolution. Yes, how it was a political revolution and how it was a social revolution also. ठीक है. मग political revolution काय आहे, कारण it led to end of absolute monarchy. ठीक आहे. की जो किंग आणि डॉमिनेटेड जो स्ट्रक्चर असेल, सिस्टीम असेल, त्याला त्यांनी ब्रेक केलंय. अँड इट वॉज ऑल लुकिंग फॉर ए सिस्टम ऑफ फ्रीडम, लिबर्टी अँड सोव्हर्निटी इक्वली. दॅट वॉज दी व्हॅल्यू दॅट वॉज प्रोपॅगेटेड बाय फ्रेंच रिव्होल्युशन. देन राईज ऑफ पॉप्युलर सोव्हर्निटी, वेअर यू विल फाइंड सोव्हर्निटी, सार्वभौमत्व ज्याला म्हणतो आपण, दॅट इज द राईट of every country, every group, and that it should be taken free of any outside influence. ठीक आहे. so that one constitutionalism, आधीचा जो अनरिटन कॉन्स्टिट्यूशन म्हणा किंवा लॅक ऑफ कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज ज्या होत्या त्या सुद्धा यू विल फाइंड फ्रेंच रिव्होल्युशन ने निगेट केल्या. अँड इट हॅड देन लेड टू, यू विल फाइंड a constitution that is in much expressive and clear form. Next आहे rule of law. Yes, that is the most crucial value that you will find that the French Revolution can be traced to. Rule of law की जिथे unwritten laws आणि whimsical laws होते किंग्सचे आणि फ्युडल्सचे, ते आता एक प्रॉपर लेजिस्लेटिव्ह अप्रुव्हलने रिप्लेस केले. ठीक आहे. मग रिपब्लिकन आयडियल्स. ठीक आहे. रिपब्लिकन आयडियल्स ऑफ नॅशनलिझम,
of citizenship, of social justice, everything was the state's main target and objective. मग म्हणून ही रिव्होल्यूशन पॉलिटिकल रिव्होल्यूशन होती. बट इक्वली दी फ्रेंच रिव्होल्यूशन प्रमोटेड सोशल आयडियल्स, आणि म्हणून ती सोसायटीमध्ये सुद्धा काहीतरी त्यांनी चेंजेस आणले. सोशल रिव्होल्यूशन इट वॉज ऑल्सो. Abolition of feudal privileges it was. ठीक है, abolition of feudal privileges. In a sense, you will find here this thing, right? Feudal privileges म्हणजे मध्ये feudalsला जे benefits भेटतात किंवा त्यांचे जे privileges आहेत, ठीक आहे, मग जे काही राईट्स असतील, एक्सेसिव्ह privileges असतील, त्याच्यावर restrictions आहे. Assertion of equality, that is the most basic principle you will find of the French Revolution, है ना. So it was all started with the demand for equality, ठीक आहे, आणि ultimately मग तसं डेव्हलपमेंट झालं. Then transformation of church and society, yeah, so the integration of state with the religion has led to again a problem. So इथे मग आता सोसायटी मध्ये पण इंटिग्रेशन झाले रिलीजन आणि हा, सो त्याच्यामध्ये जो मिसमॅच होता that was equally promoted by this social revolution. ठीक आहे, so French Revolution was equally a social revolution. Rise of bourgeoisie, ठीक आहे, so that is simply की ज्यांना आजच्या डेज मध्ये आपण कॅपिटलिस्ट म्हणू शकतो, ठीक आहे, दी रिसोर्स ओनर यांच्या नंबर मध्ये ना आता इन्क्रीज झालाय. आधी फ्युडल्स होते. फ्युडल्स वेअर सिम्पली दोज की त्यांना मग रूल ऑफ लॉ आणि बाकी रेस्ट्रिक्शन्स त्यांच्यावर ऍप्लिकेबल नव्हते. दे वर बेसिकली विम्सिकल. बट यू विल फाइंड हियर दी राइज ऑफ bourgeoisie. हाउएवर मग ते पण लेटर कॅपिटलिझम मार्क्सने यांना सुद्धा लेटर क्रिटिसाइज केलंय. बट येस, त्यांचा नंबर वाढलाय आणि पॉसिबली मग सोसायटीला वेलफेअर बेनिफिट्स भेटताय, असा ओव्हरऑल सोशल रिव्होल्यूशन होत आहे. बट इक्वली क्रिटिकल अनालिसिस जर का करायचं असेल तर आपल्याला त्याचं निगेटिव्ह साइड पण द्यावं लागेल की दॅट व्हॉट एव्हर फ्रेंच रिव्होल्यूशन वॉज अंडर द अँटिसिपेशन ऑफ, नॉट एव्हरीथिंग वॉज कॅरीड आउट दॅट. ठीक आहे, इथे सगळं ऍज इट इज नव्हतं झालं. इथे काही प्रॉब्लेम्स आहेत, जसं हा कॅपिटलिस्ट क्लास झाला, त्यांनी एक्सप्लॉयटेशन स्टार्ट केल्यानंतर ना चर्च आणि सोसायटीचा एवढा डिफरन्स क्रिएट झालाय की मग आता ही सोसायटी एथियस्ट सोसायटीकडे टर्न झाली. नॉट ऑल बट येस, मग तिथे अगर्शन ऑफ इक्वॅलिटी अँड इंडिव्हिज्युअल राईट्स, दिस इज स्टिल नॉट ए रियालिटी ऑफ द फ्रेंच सोसायटी अँड इव्हन अक्रॉस द वर्ल्ड ऑल्सो. ठीक आहे, पॉलिटिकल इव्हन यू विल फाइंड कॉन्स्टिट्युशनलिझम आहे, रूल ऑफ लॉ आहे. ठीक आहे, बट काही आयडल्स जे आहेत दे आर नॉट. फ्रीडम असेल किंवा मग जसा बुरखा बॅन झाला होता, ठीक आहे, फ्रान्समध्ये, किंवा भरपूर असे काही इश्यूज दॅट दे आर नॉट स्टील दॅट समथिंग यू विल फाइंड की जे आज आपण रिप्रेझेंट करू शकतो की दे आर काइंड ऑफ आयडियल, दोज वर इव्हन कंटिन्यू टिल दिस पर्टिक्युलर डे. ठीक आहे, मग कन्क्लुजन काय असणार? व्हॉट एव्हर, नो डाऊट है ना, no doubt that French Revolution was political as well as social, है ना, no doubt. but मग आजच्या डेटला याचे किती लॉंग रेंजिंग इम्पॅक्ट झालेत, दॅट इज व्हॉट आवर कन्क्लुडिंग लाईन शुड बी, है ना, दॅट शुड बी आवर कन्क्लुडिंग लाईन. सो नो डाऊट फ्रेंच रिव्होल्यूशन वॉज पॉलिटिकल as well as social in its nature. Equally, this revolution, one of the landmark in Europe, has led to a drastic change, है ना, or drastic impact on the contemporary time and contemporary social ideals also. And that is what the very significance of French Revolution. आय होप गाईज तुम्हाला कळतोय कसं आपण आन्सर रायटिंग स्ट्रक्चर किंवा आन्सरची डिमांड फुलफिल करू शकतो इन दिस वे. ठीक आहे, जेवढे एक्झाम्पल्स, जेवढे अगेन थिंग्स तुम्ही तिथे ऍड करू शकता, दॅट विल बी रिअली अप्रिशिएटेड. सो यू आर ऑल सपोज टू डू इट. ठीक आहे, सो मग आता हा क्वेश्चन आहे, आय गेस तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. काही डाऊट असेल तर ऑलवेज फील फ्री टू आस्क मी. सबस्क्राईब द चॅनल अँड वी विल मीट अगेन इन दी नेक्स्ट DWP सेशन. थँक्यू.